पिंपल्स परत परत येत आहेत का? कारण तुम्ही स्किन ट्रीट करत आहात आणि शरीर नाही. नमस्कार, मी डॉक्टर कोमल आणि आज आपण चर्चा करणार आहोत ऍक्ने बद्दल. ऍक्ने म्हणजेच पिंपल हे फक्त शरीराच्या बाहेरून दिसणारा आजार नसून तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या इम्बॅलन्सचं एक सिग्नल आहे. स्त्री असो किंवा पुरुष, टीनेजर्स असो किंवा अडल्ट, ऍक्ने मार्क्स, ऑइली स्किन, हार्मोनल ऍक्ने या सगळ्यांचा त्रास हा सर्वांना होत असतो. हार्मोनल इम्बॅलन्स, डायजेशनचे प्रॉब्लेम्स, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि चुकीची लाईफस्टाईल या सगळ्यांचा इम्पॅक्ट हा शरीरावर होत असतो आणि त्यामुळे फेसवर ऍक्ने दिसायला लागतात. तुम्हाला माहित आहे का की ऍक्नेच्या फेस लोकेशन वरून इंटरनल बॉडीमध्ये कुठे डिरेंजमेंट झाली आहे, म्हणजे ऍक्नेचा रूट कॉज काय हे आपल्याला कळते. जसे की ऍक्ने ऑन युअर फोरहेड सजेस्ट देअर इज अ प्रॉब्लेम इन युअर डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे पुअर डायजेशन, कॉन्स्टिपेशन, इरेग्युलर स्लीप सायकल या सगळ्यांमुळे फोरहेडवर ऍक्ने येऊ शकतात. यानंतर ऍक्ने इन बिटवीन दी आयब्रोज, म्हणजे दोन भुवयांच्या मधले ऍक्ने सांगतात की तुम्हाला लिव्हर प्रॉब्लेम असू शकतो. फॅटी डाएट, अल्कोहोल, स्ट्रेस या सगळ्यांमुळे तुम्हाला तिथे ऍक्ने येऊ शकतात. ऍक्ने ऑन द जॉ लाईन अँड चिन एरिया सजेस्ट हार्मोनल इम्बॅलन्स. पीसीओडी, पीसीओएस, स्ट्रेस मॅनेजमेंट, अँड्रोजन एक्सेस या सगळ्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे तुम्हाला जॉ लाईन अँड चिन एरियामध्ये पिंपल्स दिसू शकतात. ऍक्ने ऑन द नोज एरिया सजेस्ट देअर इज अ एक्सेस ऑइल प्रोडक्शन, आणि हे सजेस्ट करतात की बॉडीमध्ये हाय कोलेस्टेरॉल असू शकतो किंवा पुअर सर्क्युलेशन असू शकतं. ऍक्ने अराउंड द माउथ एरिया शोज देअर इज अ डिरेंजमेंट इन द गट हेल्थ, म्हणजेच ऍसिडिटी, ब्लॉटिंग, गॅसेस होणे, डायजेशन न होणे आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला तिथे ऍक्ने दिसू शकतात. ऍक्ने म्हणजेच पिंपल हे फक्त स्किन प्रॉब्लेम नसून तुमच्या बॉडीमध्ये इंटरनल डिरेंजमेंट जी होत आहे त्याची एक साईन आहे, आणि म्हणूनच ऍक्ने ट्रीटमेंटसाठी फक्त फेस वॉश किंवा क्रीम्स पुरेशा नाही, तर यासोबतच योग्य इंटरनल होमिओपॅथिक मेडिसिन्स आणि त्यासोबत एक्सटर्नल स्किन केअर अशा दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. ऍक्नेमध्ये होमिओपॅथी ही रूट कॉजवर काम करते, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये झालेले इंटरनल डिरेंजमेंट हे क्युअर करते आणि त्यामुळे ऍक्ने परत परत होऊ नये यास मदत होते. मेडिकल कॉस्मेटिक प्रोसिजर्स मध्ये आपण स्किनला बाहेरून हील करतो, त्यामुळे पिंपल्स हे कमी होतात, स्किन टेक्स्चर सुधारते आणि लॉंग लास्टिंग इफेक्ट मिळतो. प्रत्येक पेशंटची त्याच्या रूट कॉज नुसार ऍक्नेचे प्रकार हे वेगवेगळे असतात. जर तुम्हालाही अकॉर्डिंग टू युअर एज, अकॉर्डिंग टू युअर स्किन टेक्स्चर अँड द रूट कॉज ऑफ युअर ऍक्ने पर्सनलाइज ट्रीटमेंट हवी असेल, कॉम्बिनेशन ट्रीटमेंट बद्दल काही गायडन्स हवा असेल,